दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। शहरातील पाथर्डी फाटा येथे असलेल्या एसके चायनीज या हॉटेल विरोधात ग्राहकाच्या आरोग्याशी खेळ केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। दक्ष न्यूजकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 16 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास संबंधित ग्राहकाने स्विगी ॲपद्वारे हक्का नूडल्सची ऑर्डर दिली होती। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार पॅकेट उघडून 2-3 घास खाल्ल्यानंतर त्याला त्या पदार्थामध्ये झुरळ आढळून आला। त्यानंतर त्याने तात्काळ त्या अन्नपदार्थाचे फोटो आणि व्हिडिओ काढून दक्ष न्यूजकडे पुरावा म्हणून दिले। तक्रारदाराचा आरोप आहे की संबंधित अन्न खाल्ल्यानंतर त्याला पोटदुखी, जुलाब आणि ताप यासारखा त्रास सुरू झाला। त्यानंतर त्याने तातडीने डॉक्टरांकडे उपचार घेतले। प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला असून काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिलाय। संबंधित अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी नागरिकांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। जर हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि दूषित अन्न ग्राहकांना दिले जात असेल तर अन्न आणि औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? संबंधित हॉटेलकडे आवश्यक परवाने आहेत का? तसेच कोणत्याही परवान्याशिवाय किंवा नियमांचे उल्लंघन करून हे हॉटेल मध्यरात्री 4 वाजेपर्यंत सुरू कसे राहते? याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। आता या प्रकरणाची अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन गंभीर दखल घेऊन संबंधित हॉटेलची तपासणी करणार का? दोषी आढळल्यास ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा एसके चायनीज हॉटेलवर कठोर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तसेच स्विगी डिलिव्हरी ॲपवर देखील संशय निर्माण होत आहे। हे स्विगी ॲप कशाच्या आधारे अशा निकृष्ट अन्न ग्राहकांना देणाऱ्या हॉटेलची डिलिव्हरी घेतात? या ॲपवर देखील कारवाई होणार का? याकडे देखील लक्ष लागले आहे। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।